नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मीरा भोपाळे स्वागत करते तुमचं जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। आजपासून आपण इतिहासावरील आयोगाने विचारलेले प्रश्न पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। आजच्या व्हिडिओमध्ये ब्रिटिश सत्तेची स्थापना या टॉपिकवर आयोगाने विचारलेले सर्व प्रश्न पाहणार आहोत। आजचा पहिला प्रश्न आहे, ईस्ट इंडिया कंपनीतर्फे कॅप्टन हॉकिन्स कोणाच्या काळात भारतात आले होते? तर कॅप्टन हॉकिन्स हे जहांगीर यांच्या काळामध्ये सुरतला आलेले होते। ते की 1608 मध्ये आलेले होते। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 2। यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा। आता इथे 2 वाक्य दिलेले आहेत, ज्यामध्ये पहिलं वाक्य आहे, प्लासीच्या लढाईनंतर मीर जाफर हा बंगालचा नवाब बनला। हे वाक्य एकदम बरोबर आहे। त्यानंतर दुसरं वाक्य आहे, मीर जाफर आपला राज्यकारभार राजधानी मुर्शिदाबाद वरून पाहू लागला। हे पण वाक्य एकदम बरोबर आहे। म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 4 ए व बी दोन्ही वाक्ये एकदम बरोबर आहेत। यानंतर तिसरा प्रश्न आहे, खालील विधाने विचारात घ्या। ए आहे, इसवी सन 1608 मध्ये कॅप्टन विल्यम हॉकिन्स सुरतला आला। हे एकदम बरोबर आहे। त्याने जहांगीरकडून सुरत येथे वकार उभारण्यासाठी परवानगी मिळाली। सुरतला तो जरूर आला, जहांगीर यांच्या काळामध्ये तो आला, पण त्यांनी जहांगीरकडून सुरत येथे वकार उभारण्याची परवानगी मिळालेली नव्हती। त्यामुळं बी हे चूक आहे। तर पर्याय ए आहे असत्य नाही, ए एकदम बरोबर आहे, बी आहे बी असत्य। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 2। यानंतर प्रश्न क्रमांक 4, पुढील विधाने भारतातील कोणत्या लढाईबद्दल आहेत? आता एका लढाईचं वर्णन केलंय आणि तेथील कुठल्या लढाईमध्ये हे झालेलं आहे असं आपल्याला विचारलेलं आहे। ए आहे, या लढाईच्या सुरुवातीला फ्रेंचनी सेंट डेव्हिड किल्ला जिंकून घेतला। त्यानंतर या लढाईत फ्रेंचचा मद्रास जिंकता आले नाही। ही लढाई फ्रेंच हारले। या लढाईमुळे फ्रेंचचा दक्षिण भारतातील प्रभाव संपुष्टात आला। आता हे राज्यसेवा मुख्याला प्रश्न विचारलेला होता आणि हे वॉन-दी-वॉशच्या लढाईचं वर्णन आहे। या वर्णनावरून आपल्याला लक्षात येते। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। यानंतर प्रश्न क्रमांक 5, 1690 नंतर पुलिकत ऐवजी नागापट्टणम डॅश डॅश यांचे कोरोमंडलवरील प्रमुख केंद्र बनले। आता पुलिकत नंतर नागापट्टणम हे डच यांचं कोरोमंडलवरील प्रमुख केंद्र बनलेलं होतं। म्हणजेच आपल्याला असं सांगता येईल की या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। यानंतर प्रश्न क्रमांक 6, 1757 नंतर बंगालचा नवीन नवाब म्हणून ब्रिटिशांनी कोणाची नियुक्ती केली? तर 1757 नंतर बंगालचा नवीन नवाब म्हणून मीर जाफर यांची नियुक्ती ब्रिटिशांनी केली, ज्यांनी आपला कारभार मुर्शिदाबाद वरून पाहिला। ते प्लासीच्या लढाईनंतर नवाब बनलेले होते। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। यानंतर प्रश्न क्रमांक 7, 1757च्या प्लासीच्या लढाईनंतर इंग्रजांनी मीर जाफरला कोणत्या प्रांताचा नवाब म्हणून नियुक्त केलं? बंगाल प्रांताचा। मी आताच मागच्या प्रश्नात सांगितलं की प्लासीच्या लढाईनंतर मीर जाफरला बंगालचा नवाब बनवलं आणि मीर जाफर यांनी त्यांच्या राज्याचा कारभार मुर्शिदाबादवरून पाहिलेला आहे। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। यानंतर प्रश्न क्रमांक 8, इसवी सन 1619 पर्यंत डॅश डॅश येथे इंग्रजी वखारी स्थापन झाल्या होत्या। आता 1619 पर्यंत पाहायचं झालं तर खाली दिलेल्या पर्यायापैकी इंग्रजांनी अहमदाबाद येथे स्थापन केलेली होती वखार, त्याचबरोबर भाडोच
आणि आग्रा येथे स्थापन केलेल्या होत्या, पण मद्रास हे त्यांच्या हाती आणखीन लागलेलं नव्हतं. म्हणजेच आपल्याला या प्रश्नाचं उत्तर सांगता येईल अ, क आणि ड, म्हणजेच पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढील प्रश्न आहे, कोणत्या मोगल राज्याच्या परवानगीने सुरत येथे ब्रिटिशांनी आपली पहिली फॅक्टरी स्थापन केली? तर जहांगीर यांच्या संमतीने सुरत येथे पहिली फॅक्टरी स्थापन केलेली होती. 1608 मध्ये कॅप्टन विल्यम हॉकिन्स हे सुरतला आले, जे जहांगीरच्या काळामधला हा कालखंड होता आणि कॅप्टन हॉकिन्स यांनी सुरत येथे पहिली फॅक्टरी सुरू केलेली होती. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढील प्रश्न आहे, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला जकात न भरण्याची सूट कोणी नाकारली होती? आता जकात सुद्धा भरायचा नाही ही ब्रिटिशांची नियत होती, पण ते न भरण्याची सूट ही आपल्या देशातील मुर्शिद कुली जाफर खान यांनी दिलेली नव्हती. यानंतर पुढील प्रश्न आहे, कोणत्या कायद्याने गव्हर्नर जनरल आता व्हाईसरॉय म्हणून ओळखला जाऊ लागला? तर तो होता 1858चा कायदा, जो की गव्हर्नर जनरलला आता व्हाईसरॉयचा दर्जा दिला होता, कारण कंपनीची सत्ता संपुष्टात आली होती म्हणण्यापेक्षा कंपनीच्या सत्तेचा इतिश्री झाला होता 1857च्या उठावाने आणि आपली भारतीय जनता ही इंग्लंडच्या राणीची प्रजा म्हणून ओळखली जाऊ लागली आणि त्याच कायद्याने म्हणजेच इंग्रजी सरकारच्या म्हणजेच राणीच्या कायद्याने 1858ला गव्हर्नर जनरल हा व्हाईसरॉय म्हणून ओळखला जाऊ लागला. त्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीने भारतात सुरुवातीला कोणत्या गोष्टीकडे लक्ष दिलं? आता भारतात कोणत्या गोष्टीकडे लक्ष दिलं ईस्ट इंडिया कंपनीनं? मूळ उद्देश काय होता? व्यापार करणं ईस्ट इंडिया कंपनीचं. म्हणजे हा प्रश्न लॉजिकली सुद्धा सुटतो. मूळ उद्देश होता व्यापार करणं आणि सुरुवातीला त्याच गोष्टीकडे त्यांनी लक्ष दिलेलं होतं. यानंतर पुढील प्रश्न आहे, इंग्रज महाजी यांच्यात सलाबाईचा तह होऊन पहिले इंग्रज मराठा युद्धाची समाप्ती झाली. या तहाने खालीलपैकी कोणत्या तरतुदी होत्या? तर या तहामध्ये इंग्रजांनी रघुनाथरावांना आश्रय देऊ नये ही एक तरतूद होती सलाबाईच्या तहामध्ये. त्याचबरोबर पुरंदरच्या तहानंतर इंग्रजांनी घेतलेले मराठ्यांचा प्रदेश परत करावा. त्यानंतर वसई मराठ्यांकडे तर शाष्टी, भडोज व अन्य लहान बेटे जे होते ते इंग्रजाकडे राहतील. भडोज बरोबर आग्रा आणि अहमदनगर ही सुद्धा म्हणजे प्रांत म्हणता येईल आपल्याला किंवा जागा ही इंग्रजाकडे होत्या 1619 मध्ये. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 1 अ, ब, क. यानंतरचा प्रश्न आहे, 1757च्या प्लासीच्या युद्धात डॅश डॅश हा इंग्रजी सैन्यापती होता. तर 1757ला प्लासीची लढाई झाली आणि तेव्हा रॉबर्ट क्लाइव्ह हा इंग्रजी सैन्यापती होता. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. मग पुढील प्रश्न आहे, भारतातील पहिली रेल्वे डॅश डॅश ते डॅश डॅश या ठिकाणी धावली. तर ते ठिकाण होतं मुंबई ते ठाणे, बरोबर. आणि ते किती किलोमीटर होतं? तर ते 53 किलोमीटर होतं. त्यांच्या इंजिनांचे नाव होते सिंधू, सुलतान आणि साहेब.